रानातून दिवसभर काम करून आलं आणि मग घरी गेलं की कसा कंटाळा येतो. हातपाय तोंड स्वच्छ धुवून बसलं की असं वाटतं कोणीतरी आयता चहा द्यावा. आणि आज तेच झालं. श्रेयाने खूप छान आमच्यासाठी चहा केला. आज तिच्या पप्पांनी बरं नव्हतं ना, त्याच्यामुळं ह्यांचं जरा सर्दी ते झालंय. आणि काय होतं, सर्दी झाली की पहिलं तर ह्यांच्या डोळ्याला नुसतं गळगळ पाणी, नाकाला पाणी, असं काही त्यांना सर्दी काही सहन होत नाही. कुठलंही दुखणं सहन होईल परंतु सर्दी नाही. आणि इकडं मग दुखणं कितीही असलं आणि किती काय असलं तरी काम करावंच लागतं. त्यासाठी यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी थोडे टोस्ट खाऊन घेतले आणि लाकडंही कापायला गेलो भट्टीचे. ते एकटेच कापत असतात परंतु त्यांना बरं नव्हतं. चला म्हटलं मी आज तुम्हाला कापू लागायला येते. तर काय ते वायर लूज झालेलं होतं त्या कटर मशीनचं आणि ते फिटिंग करण्यासाठी परत घरी आलो आणि ते फिटिंग केलं. परत मला स्वयंपाकही करायचं होतं आणि दोघी चहा पिऊन झोपी गेल्या. आता त्यांना झोप लागलेली होती, लवकर उठलेल्या असतात सकाळी, त्याच्यामुळं का त्यांना झोप लागली. आणि यांच्यापुरत्याच मला भाकरी करायच्या होत्या कारण ह्यांना नॉनव्हेजची भाजी होती आणि आम्हाला तर काय स्वयंपाकच बनवायचा. म्हणलं होतं मेथी पराठा बनवावा पण पोरी म्हणल्या नाही आम्हाला नको, मेथी पराठा नाही आवडत आम्हाला, सकाळी सुकी भाजी डब्याला नेण्यासाठी कर. मग काय पराठा कॅन्सल केला आणि मला एवढी काही भूक नव्हती. चला म्हटलं यांच्यापुरत्या 2 भाकरी करून घ्याव्यात. आणि काय मग लाकडं कापायला गेले होते तर ते कटरचं कसला घोटाळा झाला. परत नीट केला, नीट करून थोडेसे लाकडं ते कापू लागले आणि मग इकडे स्वयंपाकाला लागलेले होते. आता यांना का आजारी असला आणि काही जरी असलं तरी काम हे करावंच लागतं. आता थोडं जेंट्सचं काम म्हणलं का आता त्यांचे लाकडं कापणं हे थोडंच आपल्याला होणार आहे का. मग त्याच्यामुळे त्यांनी लाकडं कापूनही दिले आणि लाकडं कापताना ना लाकडं लावावी लागते ते त्यांनाही ती मदत करू लागले. लाकडं लावले आणि यांनी कापून घेतले. आणि एवढी थंडीनं घराच्या बाहेर सुद्धा पडू वाटत नाही. एवढी थंडी म्हटलं चला स्वेटर ते घालून घ्यावा कारण सकाळी 10 वाजेपर्यंत इतका गारवा लागते. आणि आता दुपारी रानात इतके उन्हाचे आता मला तर जेवायचं नव्हतं म्हणून यांना सांगितलं नव्हतं परंतु यांनी मला विचारलं खवा आलाय मग खवा काढूनच जेवूयात आपण. नाही म्हटलं मला काय जेवायचं नाही, तुम्ही घ्या जेवून, माझी मी खवा पण काढते. आणि हे चुलवनातले लाकडं आहेत ना काढण्याचा खूप मोठा टास्क आहे कारण दोन्ही गजपट्टीनं ओढून काढावं लागतात आणि बऱ्याच वेळेस निघत नाहीत, मोठे मोठे कोंडके तसेच राहून जातात. आणि ती खवाही खायला लाकडी विजवूनही आले आणि दोघींनी सायकल बाहेर खेळायला काढलेली होती ती आतमध्ये घेतली उचलून. आता म्हटलं बाहेरच्या बाहेरून कोणी घेऊन जाईल. छोट्या बुकासाठी म्हटलं चला एक सफरचंद खाऊन घ्यावा. आता थोडेसे कुठं कुठं ना काय झालेले, एका दुसऱ्या सफरचंदाला ना डाग पडलेले पहिलं म्हटलं तो खाऊन घ्यावा कारण जास्तच नासायला नको. इकडे मग रानातून आणली होती मेथी पराठ्यासाठी मेथीची भाजी, कुठं कुठं थोडीशी सापडलेली होती, तिची शेंडे फोडून आणलेले होते आणि कोथिंबीर ही आणलेली होती. चला म्हटलं नीट करून कापून चिरून वगैरे ठेवावं कारण कसं सकाळी घेतलं की मग आयतं असलं की पटकन येऊन करता येतं. आता सकाळी पण भरपूर असं काम असतं, खव्याचं ते बघायचं असतं, एक एक करेपर्यंत बराचसा उशीर होतो. छान अशी भाजी धुवून चिरून स्वच्छ अशी ठेवली आणि कोथिंबीर ही नीट करून घेतली. तर असा होता बघा आजचा दिवस.